नमस्कार, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत, आपला टॉपिक आहे 3रा नंबरचा आहे विद्यार्थ्यांच्या पालकाविषयीचा दृष्टिकोन। त्यातील पहिला क्वेश्चन आहे, तुमच्या मुलाच्या शाळेत पालक दिन साजरा होत आहे, त्याचे निमंत्रण तुम्हाला मिळाले आहे, तर तुम्ही काय कराल? ए. महत्त्वाचे काम असल्याचे कारण दर्शवून कार्यक्रमास जाणार नाही। ऑप्शन बी. सदर दिवशी शाळेत जाऊन पाल्याविषयी त्यांच्या शिक्षकाकडे तक्रारी करीन। सी. पती पत्नी दोघे कार्यक्रमात सहभागी होऊन शिक्षकाकडे मुलांच्या प्रगतीची विचारपूस करू। ऑप्शन डी. कार्यक्रमास उपस्थिती लावून लगेचच परत येईल। बरोबर उत्तर आहे, पती पत्नी दोघे कार्यक्रमात सहभागी होऊन शिक्षकाकडे मुलाच्या प्रगतीची विचारपूस करू। क्वेश्चन नंबर 2, तुमच्या वर्गातील खोडकर मुलामुळे इतरांना त्रास होतो, त्यावर उपाय म्हणून तुम्ही काय कराल? ए. त्या मुलाला शाळेतून घरी पाठवीन व त्यांच्या पालकांना बोलवीन। बी. त्या मुलाच्या खोड्या पालकांना सांगून त्यांना धाकात ठेवायचा सल्ला देईल। सी. पालकांसमोर त्या मुलाला भरपूर चोप देईल। डी. मुलाशी व त्याच्या पालकांशी चर्चा करून मुलाच्या खोडकरपणामागील कारणाचा शोध घेईल। बरोबर उत्तर आहे, मुलाशी व त्याच्या पालकांशी चर्चा करून मुलाच्या खोडकरपणामागील कारणाचा शोध घेईल। चॅनलवर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा। क्वेश्चन नंबर 3, तुम्हाला प्रामुख्याने समाजामध्ये कोणत्या प्रकारचे लोक आढळतात? ए. स्वार्थी, आपल्या मतलबापुरते वागणारे। बी. तटस्थ, लोकांशी संबंध न ठेवणारे। सी. सहयोगी, सहाय्य करण्यात तत्पर। डी. वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या व्यवसायातील। बरोबर उत्तर आहे, वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या स्वभावाचे आणि वेगवेगळ्या व्यवसायातील। क्वेश्चन नंबर 4, वर्गात वरचेवर गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसंबंधी तुम्ही कोणती कारवाई कराल? ए. त्याला चोप देऊन गैरहजर न राहण्याची ताकीद देईन। बी. त्यांच्याशी गोड बोलून शाळेत हजर राहण्याचे महत्त्व पटवून देईन। सी. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना भेटून त्यांच्या गैरहजेरीच्या कारणाचा शोध घेईन। डी. त्यांच्या गैरहजेरीबद्दल त्यांना आर्थिक दंड करील। बरोबर उत्तर आहे, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना भेटून त्यांच्या गैरहजेरीच्या कारणाचा शोध घेईन। क्वेश्चन नंबर 5, शाळेत पालक दिनाचे कार्यक्रम राबवले जातात, त्यामागे कोणता उद्देश असतो? ए. शिक्षकाची व पालकांची ओळख व्हावी। बी. मुलाच्या प्रगतीबद्दलची माहिती त्यांच्या पालकांना देता यावी। सी. मुलाच्या प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांचे परस्परांना सहकार्य मिळावे। डी. पालकांना मुलाची मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता यावेत। बरोबर उत्तर आहे, मुलाच्या प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांचे परस्परांना सहकार्य मिळावे। क्वेश्चन नंबर 6, खालीलपैकी कोणत्या बाबतीत पालकांचे सहकार्य मिळणे अत्यावश्यक ठरते? ए. विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करीत नाही। बी. विद्यार्थ्याला फळ्यावर लिहिलेले नीट दिसत नाही। सी. विद्यार्थी खेळात भाग घेऊ इच्छित नाही। डी. विद्यार्थी वर्गात फारसे बोलत नाही। बरोबर उत्तर आहे, विद्यार्थी फळ्यावर लिहिलेले नीट दिसत नाही। क्वेश्चन नंबर 7, खालीलपैकी कोणत्या बाबतीत शिक्षकांना त्वरित शाळेत बोलावून घेणे आवश्यक ठरते? ए. मैदानावर खेळताना मुलाची मारामारी झाली। बी. चोरीच्या बाबतीत संशयित म्हणून मुलाचे नाव पुढे आले। सी. मुलाने दुसऱ्या मुलाची खोडी काढली। डी. प्रकृती बरी नसल्याने मुलगा रडू लागला। बरोबर उत्तर आहे, चोरीच्या बाबतीत संशयित म्हणून मुलाचे नाव पुढे आले। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। क्वेश्चन नंबर 8, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा कोणाचा असतो? ए. शिक्षकाचा। बी. शिक्षकाचा व विद्यार्थ्याचा। सी. शिक्षकाचा व पालकाचा। डी. शिक्षकाचा, पालकाचा व विद्यार्थ्याचा। बरोबर उत्तर आहे,
शिक्षकाचा, पालकाचा आणि विद्यार्थ्याचा महत्त्वाचा वाटा असतो विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये. क्वेश्चन नंबर 9. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची पालक यांची भेट झाल्यास शिक्षकाला डॅश डॅश. ए. विद्यार्थ्याच्या प्रगतीबद्दल पालकांना सांगता येते. बी. विद्यार्थ्यावर दबाव ठेवता येतो. सी. विद्यार्थ्याच्या शाळेबाहेरील वर्तनाबद्दल माहिती घेता येतो. डी. समाजात प्रसिद्धी मिळते. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या शाळेबाहेरील वर्तनाबद्दल माहिती घेता येते. क्वेश्चन नंबर 10. शिक्षकांनी पालकाशी संबंध ठेवणे आवश्यक आहे कारण त्यामुळे ए. दोघांची मैत्री पक्की होईल. बी. पालकाकडून शिक्षकाचा सन्मान होईल. सी. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास इष्ट दिशेने होईल. डी. विद्यार्थी वर्गात दांडगाई करणार नाहीत. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास इष्ट दिशेने होईल. क्वेश्चन नंबर 11. तुमच्या मते समाजाबद्दल सर्वाधिक सुयोग्य दृष्टिकोन कोणता? ए. लोकांशी फारसा संबंधच ठेवू नये. बी. केवळ काही लोकांशी संबंध ठेवावा. सी. केवळ आपल्या विश्वासू लोकांशी संबंध ठेवावा. डी. सामान्यतः सर्व लोकांबरोबर कमी अधिक संबंध ठेवावेत. बरोबर उत्तर आहे सामान्य व सर्व लोकांबरोबर कमी अधिक संबंध ठेवावे. क्वेश्चन नंबर 12. राजकीय पुढाकाराची खुशामत करण्याबद्दल तुमचे मत काय? ए. अशी खुशामत करणे फार आवश्यक आहे. बी. कोणी केली तर माझी हरकत नाही. सी. मला कोणाचीही खुशामत करता येत नाही. डी. स्वाभिमानी व सरळमार्गी व्यक्तीने राजकीय पुढाकाराची खुशामत करणे गरजेचे नाही. बरोबर उत्तर आहे स्वाभिमानी व सरळमार्गी व्यक्तीने राजकीय पुढाकाराची खुशामत करणे गरजेचे नाही. क्वेश्चन नंबर 13. सभा सोसायटी तुम्ही जाता कारण असे करणे तुम्ही डॅश डॅश हे आवश्यक समजता. बी. सामाजिकतेसाठी उपयोगी मानता. सी. व्यवसाय वाढवण्यास उपयोगी मानता. डी. निरर्थक समजता. बरोबर उत्तर आहे सामाजिकतेसाठी उपयोगी मानता. क्वेश्चन नंबर 14. अप्रामाणिकपणा व अविश्वास याविषयी तुमचे मत काय? ए. असे करताना भीती वाटते. बी. जीवन सुखी करण्यास या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. सी. या गोष्टी मी वाईट मानतो आणि कधीच करीत नाही. डी. वाईट मानतो पण प्रसंगानुसार करतो. बरोबर उत्तर आहे या गोष्टी मी वाईट मानतो आणि कधीच करीत नाही. क्वेश्चन नंबर 15. तुमच्या मते खुशामत करणे डॅश डॅश. ए. अयोग्य आहे. बी. उन्नती करण्यासाठी आवश्यक आहे. सी. मला येत नाही नाहीतर केली असती. डी. हा एखाद्याचा स्वभाव असतो प्रत्येकाला ते जमेल आणि आवडेल असे नाही. बरोबर उत्तर आहे हा एखाद्याचा स्वभाव असतो प्रत्येकाला ते जमेल आणि आवडेल असे नाही. क्वेश्चन नंबर 17 नंबरचा आहे. देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी काम करावे असे तुम्हाला वाटते यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणती कृती योग्य समजता? ए. लोकांना कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याची सक्ती करावी. बी. लोकांचे प्रबोधन करून कुटुंब नियोजनेबाबत महत्त्व त्यांना पटवून द्यावे. सी. दवाखान्यात आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात. डी. सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी शस्त्रक्रिया आवश्यक ठेवावी. बरोबर उत्तर आहे लोकांचे प्रबोधन करून कुटुंब नियोजनाचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे. क्वेश्चन नंबर 18. समाजातील लोकांबद्दल तुमचे मत काय आहे? ए. अधिकांश लोक विश्वासपात्र आहेत. बी. केवळ परिचित लोक विश्वासपात्र असतात. सी. लोकांच्या बाबतीत काहीच सांगता येत नाही. डी. कुणीसुद्धा विश्वासपात्र आढळत नाही. बरोबर उत्तर आहे
अधिकांश लोक विश्वासपात्र आहेत. क्वेश्चन नंबर 19. तुमच्या मित्राने तुमच्याशी अबोला धरला तर काय कराल? ए. मी सुद्धा त्यांच्याशी अबोला धरीन. बी. त्यांची निंदा करणे सुरू करील. सी. त्याने अबोला का धरला ते त्याला विचारीन. डी. त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीन. बरोबर उत्तर आहे, त्याने अबोला का धरला ते त्याला विचारीन. क्वेश्चन नंबर 20. तुमच्यापेक्षा तथाकथित वेगळ्या जातीची व्यक्ती तुमच्याशी मैत्री करू इच्छित असेल तर डॅश डॅश. ए. मैत्रीचा जातीशी काही संबंध नाही. ती व्यक्ती मैत्रीयोग्य असल्यास मी मैत्री करीन. बी. मी त्यांच्याशी मैत्री करणार नाही. सी. मी त्यांचा अपमान करून हाकलून देईल. डी. मी त्यांच्याशी अंतर ठेवून वागेल. बरोबर उत्तर आहे, मैत्रीचा जातीशी काही संबंध नाही. ती व्यक्ती मैत्रीयोग्य असल्यास मी मैत्री करीन. क्वेश्चन नंबर 21. तुमचे 2 शेजारी नळावर पाणी भरल्यावरून भांडत आहेत. अशा वेळी तुम्ही काय कराल? ए. त्यांच्या भांडणात पडणार नाही. बी. भांडण वाढविण्याचा प्रयत्न करील. सी. त्यांना समजावून भांडण थांबवीन. डी. दोघांनाही नळावर पाणी भरू देणार नाही. बरोबर उत्तर आहे, त्यांना समजावून भांडण थांबवीन. क्वेश्चन नंबर 22. तुमच्या 2 मित्रांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले आहे. अशा स्थितीत काय करावे असे तुम्हाला वाटते? ए. दोघांनाही मैत्रीचे महत्त्व स्पष्ट करणारे भाषण द्यावे. बी. याबाबत चर्चा न करता गप्प बसावे. सी. कुणातरी मध्यस्थाला त्यांच्याकडे पाठवावे. डी. दोघांच्या घरी जाऊन शत्रुत्वाच्या कारणाचा शोध घेऊन शक्य तर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. बरोबर उत्तर आहे, दोघांच्या घरी जाऊन शत्रुत्वाच्या कारणाचा शोध घेऊन शक्य तर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. क्वेश्चन नंबर 23. तुम्ही घरी दूरदर्शनावरील कार्यक्रम पाहत आहात. त्याच वेळी तुमचा मित्र तुम्हाला भेटवयास आला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? ए. दूरदर्शन बंद करून मित्राला भेटायला जाईल. बी. त्याला बोलावून गप्पा मारीन व कार्यक्रमसुद्धा पाहीन. सी. मी झोपलो असल्याचा निरोप त्याला पाठवीन. डी. त्याला भेटून शक्य तितक्या लवकर घालवून देईल. बरोबर उत्तर आहे, दूरदर्शन बंद करून मित्राला भेटायला जाईल. क्वेश्चन नंबर 24. 2 भिन्न जातीच्या व्यक्ती आपसात जोराने भांडत आहेत. ते पाहून तुम्ही काय कराल? ए. थोडे थांबून पुढे निघून जाईल. बी. थोडे थांबून भांडणाच्या कारणाची विचारपूस करीन. सी. आपल्या जातीच्या व्यक्तीची बाजू घेईल. डी. भांडण थांबविण्याचा प्रयत्न करील. बरोबर उत्तर आहे, भांडण थांबविण्याचा प्रयत्न करील. क्वेश्चन नंबर 25. तुमच्या शेजाऱ्याची प्रकृती रात्रीच्या वेळी अचानक बिघडते. त्याची पत्नी तुम्हाला डॉक्टरला बोलावून आणण्याची विनंती करते. तुमच्याकडे मोटारकार आहे, तर तुम्ही काय कराल? ए. तुम्ही म्हणाल, मी थकलोय, तुम्ही दुसऱ्या कोणाला पाठवा. बी. तुम्ही म्हणाल, फोन करतो, डॉक्टर स्वतः येईल. सी. तुम्ही लगेच डॉक्टरला आणण्यासाठी निघून जाल. डी. तुम्ही सबब सांगाल की मोटारकार नादुरुस्त आहे. बरोबर उत्तर आहे, तुम्ही लगेच डॉक्टरला आणण्यासाठी निघून जाल. क्वेश्चन नंबर 26. तुमचा एक घनिष्ठ मित्र तुम्हाला पत्र लिहून कळवतो की त्याला काही पैशाची अत्यंत आवश्यकता आहे. पैसे देण्याबाबत तुम्ही कोणता निर्णय घ्याल? ए. तुम्ही त्याला आवश्यक तेवढे पैसे द्याल. बी. तुम्ही त्याला काहीतरी सबब सांगून पैसे देण्याचे टाळाल. सी. तुम्ही त्याला उसने पैसे देण्याची तयारी नाकाराल. डी.
तुम्ही त्याचे पत्र मिळवण्याचे नाबूल कराल. बरोबर उत्तर आहे, तुम्ही त्याला आवश्यक तेवढे पैसे द्याल. क्वेश्चन नंबर 27. तुमच्या आई वडिलांच्या सवयी तुम्हाला आवडत नाहीत. अपत्य या नात्याने तुम्ही काय कराल? ए. आई वडिलांचा तिरस्कार करू लागेल. बी. आई वडिलांच्या अवगुणाकडे लक्ष देणार नाही. सी. आई वडिलांच्या वाईट सवयी घालविण्याचा प्रयत्न करील. डी. आई वडिलांशी जशास तसे वागून उत्तर देईल. बरोबर उत्तर आहे, आई वडिलांच्या वाईट सवयी घालविण्याचा प्रयत्न करील. आपल्या चॅनलचे नाव स्पर्धा परीक्षा MCQ, तरी सर्वांनी सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 30. तुमचा शेजारी वृद्ध व्यक्तीशी उद्धटपणे वागतो. या संदर्भात तुम्ही काय कराल? ए. मी यात लक्ष घालणार नाही. बी. शेजाऱ्याने असे करू नये म्हणून दमदाटी करीन. सी. शेजाऱ्याशी बोलणे बंद करील. डी. वृद्ध व्यक्तीशी आदराने वागण्यासाठी शेजाऱ्याला समजावून सांगेल. बरोबर उत्तर आहे, वृद्ध व्यक्तीशी आदराने वागण्यासाठी शेजाऱ्याला समजावून सांगेल. क्वेश्चन नंबर 31. तुमचे आजोबा जुन्या विचाराचे आहेत. ते प्रत्येक वेळी आपल्या काळातील घटना तुम्हाला सांगतात, तर तुम्ही काय कराल? ए. त्यांच्या समाधानासाठी त्यांचे विचार अगत्याने ऐकाल. बी. त्यांना सांगाल की जास्त बोलत जाऊ नका. बी. त्यांना दटावून गप्प बसवाल. डी. त्यांना सांगाल की फुरसतीच्या वेळी त्यांचे विचार ऐकू. बरोबर उत्तर आहे, त्यांच्या समाधानासाठी त्यांचे विचार अगत्याने ऐकाल.